शालेय पोषण आहाराला गॅस टंचाईची झळ. ग्रामीण भागातील शाळांमध्ये चुलीवर स्वयंपाक. 4 महिन्यांपासून गॅस नाही. पावसाळ्यात ओली लाकडे, धूर आणि वाढलेल्या अडचणी. शासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. लिंबा गणेश. राज्यातील शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेवर LPG गॅस टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पोषण आहार चुलीवर तयार करण्याची वेळ आली असून त्याचा स्वयंपाक व्यवस्थेवर तसेच सेविकांवर मोठा परिणाम होत आहे. मुळुकवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या 4 महिन्यांपासून गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसाठी भात व इतर पदार्थ चुलीवर शिजवावे लागत आहेत. पावसाळ्यात ओली लाकडे, धूर आणि इंधनाची कमतरता यामुळे स्वयंपाक करणे अधिकच कठीण बनल्याचे शालेय पोषण आहार सेविका अश्विनी डास यांनी सांगितले. दरम्यान शासनाकडून पोषण आहारासाठी मिळणारा निधी आधीच अपुरा असल्याचे सांगत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप डास यांनी गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार हा महत्त्वाचा पोषणाचा स्रोत असल्याचे सांगत शासनाने तातडीने LPG गॅसचा नियमित पुरवठा सुरू करावा अशी मागणी केली आहे. अश्विनी भागवत डास, प्राथमिक शाळा मुळुकवाडी येथे मी भात शिजवायला आहे. तर गॅसच नाही, 4 महिने झाले चुलीवर भात शिजवते. आता पावसाळ्यामुळे भरपूर अडचणी यायला लागली, सर पण काय भेटत नाही. मी संदीप डास, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुळुकवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष. या ठिकाणी गॅस भेटत नाही आणि गॅस हा ब्लॅकने घ्यायचा म्हणलं तर 31 रुपयाला भेटतो आणि तेवढे पैसे येत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी चुलीवरती भात शिजवावं लागतो आणि त्या चुलीवरच्या धुरामुळे त्याच्यामुळे बराचसा विद्यार्थ्यांना आणि भात शिजवणाऱ्याला त्रास होतो. मागणी म्हणजे गॅस पुरवठा व्यवस्थित सुरू होत नाही. शासनाने काहीतरी दखल घेऊन करायला पाहिजे काहीतरी. याच्यामध्ये प्रत्येक शाळेची हीच अडचण आहे.